उत्तर पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या संततधार पावसानं थिटेवाडी धबधबा ओसंडून वाहू लागलाय। धरण भरल्यानं धरणाच्या सांडव्यावरून खळखळून वाहणारं पाणी आणि बहरलेला हिरवागार निसर्ग हा सारा विलोभनीय नजारा पर्यटकांचं आकर्षण ठरतोय। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग चालू आहे आणि खऱ्या अर्थानं धबधबे वाहू लागलेले आहे। सह्याद्रीच्या कुशीत जसे धबधबे वाहतात त्याचप्रमाणे दुष्काळी ओळख असणारा शिरूर तालुक्यातला हा थिटेवाडी येथील बंधारा, खर तर या बंधारावरला हा धबधबा पाहिल्यानंतर मन प्रसन्न करून टाकणारा आणि या धबधब्यातून उडणारे दवबिंदू शरीराला स्पर्श केले तर आल्हाददायक असं वातावरण तयार करतात आणि येथूनच खर तर पर्यटकांना हा आकर्षित करतो। गेल्या अनेक वर्षापासून हा धबधबा किंवा हा तलाव भरला गेला नव्हता, परंतु यंदा मात्र जून महिन्याच्या अखेरीसच या ठिकाणी बंधारा भरल्याने या सांडव्यातून निघणाऱ्या पाण्यामुळे हा धबधबा ओसांडून वाहू लागलेला आणि याचा परिणाम कुठेतरी याचा धबधब्याच्या स्वरूपात प्राप्त झालेला आणि हा धबधबा पाहण्यासाठी विकेंडला खरं तर पर्यटक आणि शहरी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात आता गर्दी करू लागलेल्या आणि खरं तर या धबधब्याची ओळख आता या पावसाळ्यामध्ये थिटेवाडीचा धबधबा म्हणून होणार आहे। आणि जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी मी अमोल दरेकर आपल्यासाठी खरं तर हा प्रेक्षणीय असा धबधबा आणि आल्हाददायक असे दवबिंदू खरं तर कॅमेऱ्यामध्ये टिपले जाऊ शकत नाही, परंतु मनाच्या गारव्यात गाभाऱ्यात टिपण्याचं काम या माध्यमातून करत आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।